परत कर ना टेस्ट आणि सांग कसे झाले. मागच्या वेळेस कीर्ती गोल्डच्या सनफ्लॉवर ऑइल मुळे तू जिंकलीस. यावेळेस मी पण तेच वापरलंय, मीच जिंकणार. आई, तुमच्या या कॉम्पिटिशन मध्ये मला का अडकवता तुम्ही? पण ठीक आहे. वाव आई, मस्त केलंयस तू यावेळेस. वाव, काय टेस्टी आहे. कुरकुरीत, खमंग आणि चव आई सॉरी, पण यावेळेलाही ही जिंकेल असं वाटतंय. अरे कसं शक्य आहे? रेसिपी तीच, तेल तेच, तुझा वडा माझ्यापेक्षा एवढा टेस्टी कसा झाला? अहो सासूबाई, या वेळेसही रेसिपी मी तुमच्याच वापरल्या. तुम्ही कीर्ती गोल्डचं सनफ्लॉवर ऑइल वापरलं आणि मी ग्राउंडनट रिफाइंड ऑइल. शेंगदाणा तेलाची चव ही अस्सल असते आणि हाय स्मोक पॉइंट असल्याने हे तळण्यासाठी अगदी उत्तम, ज्यामुळे ते पटकन जळत नाही आणि पदार्थही एकदम कुरकुरीत आणि खमंग होतात. शेंगदाणा तेल म्हणजे तेलांचा राजा. अच्छा, तरी म्हटलं इतके खमंग आणि कुरकुरीत कसे झालेत? अरे एवढं सगळं त्यात असेल तर किमतीने ते महागच असेल ना. हेच तर विशेषच सासूबाई. शेंगदाणा तेल हे स्वदेशी असल्याने सनफ्लॉवर ऑइलपेक्षा स्वस्त पडतं आणि यात संपूर्ण वजन आणि संपूर्ण पोषण सुद्धा आहे आणि हे 20% कमी तेल शोषतं. त्याचबरोबर यात मुफा म्हणजेच मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स जास्त असल्याने हार्ट हेल्थ एकदम उत्तम ठेवतं आणि यात तळलेल्या पदार्थांची शेल्फ लाईफ सुद्धा जास्त राहते. सासूबाई, तुम्हाला जर किचनची राणी व्हायचं असेल ना तर एकच उपाय, तेलांचा राजा कीर्ती गोल्ड ग्राउंडनट रिफाइंड ऑइलच.